महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे खरीप हंगामपूर्व तयारी म्हणून गावोगाव बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे। या बैठकाद्वारे शेतकऱ्यांना घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणीबाबतचे प्रात्यक्षिक आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत दाखवण्यात येत आहे, जेणेकरून बियाण्यात चांगल्या उगवण क्षमतेचं बियाणं त्यांनी वापरलं जावं आणि चांगली उगवण त्यांना पेरणीनंतर मिळावी। त्यासोबतच बीज प्रक्रिया मोहीम पण राबवली जात आहे। जेव्हा आपण घरचं बियाणं वापरतो तेव्हा जर बीज प्रक्रिया करूनच वापरलं तर त्याची उगवण क्षमता चांगली राहते, त्याला जोम चांगला राहतो, वाढ चांगली मिळते आणि यासाठी त्याला बीज प्रक्रिया अवश्य केली पाहिजे आणि ती कशी करायची याचे प्रात्यक्षिकही आपण गावोगाव दाखवत आहोत। त्यासोबतच माती नमुने काढणे, ते तपासणीसाठी पाठवणे हे पण आपण घेत आहोत। यामध्ये आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 900 माती नमुन्याचा लक्ष्यांक मिळालेला आहे तालुक्याला। एकूण 10 गावामध्ये प्रति गाव 90 याप्रमाणे आपण माती नमुने काढून तपासणीसाठी मदत चाचणी प्रयोगशाळेत दाखल करणार आहोत। त्यासोबतच आपण आपल्या तालुक्यामधील खिरडी, मावसाळा आणि कनकशीळ अशा 2-3 गावामध्ये मागच्या वर्षी आपल्याला सोयाबीनवर याचा गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला होता। ह्या गावामध्ये प्रामुख्याने आपण गोगलगाईचं नियंत्रण करण्याबाबत जनजागृती करत आहोत। शेतकऱ्यांना सांगत आहोत की जर नियंत्रण करायचं असेल तर कोणकोणत्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल, लक्ष ठेवावं लागेल आणि वेळीच आपण उपाययोजना केली तर त्या मागच्या वर्षी जे थोडं बहुत नुकसान झालं होतं तेही आपल्याला ह्या वर्षी टाळता येईल। त्यासोबतच आपण हुमणी कीड जी आहे ऊसामध्ये पहिल्या वळीवाच्या पावसासोबत जी ते माती बाहेर पडते आणि तिचा प्रसार सुरू होतो नरमादी मिलन होऊन, तर त्यासाठी पण आपण काही लाईट ट्रॅप वापराबाबत ऊस पिकाचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण त्यांच्यामध्ये जनजागृती करत आहोत। त्यांच्याकडून लाईट ट्रॅप लावून यावरही नियंत्रण कसं मिळवता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। यासोबतच आपण पिकाचे जे नवीन तंत्रज्ञान आहे, रुंद सरी वरंब्यावर लागवड असेल, जोडवळ पद्धतीने लागवड असेल, आंतरपीक पद्धतीची लागवड असेल, अशा ह्या ज्या बाबी आहेत या बाबीबाबत आपण शेतकऱ्यांना मध्ये जनजागृती करत आहोत। त्यासोबतच लागवडीसोबत खत व्यवस्थापन करण्याबाबत, त्यानंतर पिकाची एकरी रोपे संख्या ऑप्टिमम जी काय आवश्यक आहे तेवढी त्यांच्याकडे राहील याबाबत त्यांना जागृत करत आहोत। आपल्याकडे जे प्रमुख कपाशीचं पीक आहे त्यामध्ये विशिष्ट वाणांचा आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये यासाठी कृषी विभाग सर्वांना विनंती करत आहे, जेणेकरून विशिष्ट वाणाचीच मागणी वाढेल आणि त्याचं शॉर्टेज निर्माण होईल। अशा पद्धतीनं कोणी विशिष्ट वाणांची मागणी करू नये। वाणाची निवड करत असताना ज्या वाणावरच्या पानावर लव आहे, त्याचा कालावधी कमी आहे, ज्याची स्टेपल लेंथ जास्त आहे, ज्याच्या बोंडाची साईज मीडियम असेल, अशा प्रकारचे वाणं निवडावेत असे आपण शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत आणि सर्वांना ह्या मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी विनंती करत आहोत।